जय भोलेनाथ मित्रांनो, कमी पैशात अगर फिरायचं असेल मित्रांनो तर चला माझ्यासोबत। मी तुमचा बजेट ब्लॉगर पुन्हा आलेला आहो। आज आपण जात आहे गोरखनाथ इथे। गोरखनाथ म्हणजे अकोल्यापासून 100 किलोमीटरचा रस्ता मधात आलेला। हे आपलं गोरखनाथला जाताना हे एक मंदिर रस्त्यात भेटलं, तर मी म्हटलं हनुमंताचे आणि भोलेनाथाचे दर्शन करून घ्यावं। गुरु गजानन माझी माऊली तुझाच दास तुझीच सावली। खूपच छान मंदिर आहे मित्रांनो, कमळाचं हे गोरखनाथांचं मंदिर तुम्ही दर्शन करू शकता। आणि इथून थोडं पठारी पहाडावर जाता जाता काही नदी नाले ओलांडता हे काका सगळ्यांना फुकटात चहा वाटत आहे। हा माझा मित्र, याच्या बाजूने हे काका आणि मोठा त्रिशूल तुम्ही बघू शकता। थोड़े नदी नाले पहाड़ ओलांडता ये दोस्ती तेरे गम से है, तू जिंदगी तू जिंदगी तू जिंदगी कसम से है। थोडं माझा खराब आवाजामध्ये इथं सॉन्ग। इथून एक अजून भोलेनाथाचं मंदिर आहे, आपण तिथे जात आहे। अकोल्यापासून 100 किलोमीटर जळगाव जामोदून 10 किलोमीटर सुनगावच्या आतून हा रस्ता जाते गोरखनाथाचा। आणि पुढे जाऊन एक अजून भोलेनाथाचं पहाडात मंदिर आहे मित्रांनो। कारण की माझा मित्र जसं म्हणते, दुनिया गई भाड़ में हम चाले पहाड़ में। आणि आज आपण नदी नाले पहाड ओलांडून महाकालच्या दर्शनाला आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूपच छान मंदिर आहे। ही विहीर आहे आणि पुढे अजून मंदिराचे दर्शन मी करतो मित्रांनो। लाल परीच्या फक्त 110 रुपयाच्या तिकीटने तुम्ही येऊ शकता। बाईकमध्ये आपला ॲव्हरेज जसं असेल तशा गाडीने तुम्ही येऊ शकता। जय भोलेनाथ। जय हो काली माता कंकाली माता। तुमच्यासाठी फक्त हे ब्लॉग घेऊन येतो मित्रांनो, खूप दूर दूर जाऊन। प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या लहान भावाला खूप खूप सपोर्ट करा। खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक्स करा। जय भोलेनाथ। हे आसरा माताचं मंदिर आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। खूपच छान मंदिर आहे। आणि अजून मी पहाडावर जाऊन अजून एक भोलेनाथाचं मंदिरचं दर्शन करत आहे। म्हणजे तुम्हाला एकसोबत 3-4 भोलेनाथांच्या मंदिराचे दर्शन एकाच व्हिडिओमध्ये होत आहे आणि खूप जवळ आहे अकोल्यापासून। तुम्ही विजिट करा, फॅमिलीसोबत या।